काय गरज आहे त्याचे याती कुळ पुसवणे? काय गरज आहे का? मग तुम्हाला गुणाचे महत्व आहे. इंद्रा, अमरेंद्र, हे देवेंद्र, त्याचेच नाव आहेत बरे. तुला फक्त गुणाशी महत्व आहे. त्याचं किती मजली हॉस्पिटल आहे तुला त्याच्याशी काय घेणं. पण काय होतं माहितीये का, मोठाले माणसं फक्त कधी कधीच वाकत येते उभे राहिल्यावर. उभे राहिल्यावर जे सकाळी पाणी नेत नाही त्याला पण म्हणतात माझ्या लक्ष ठेव. काका चांगला अनुभव आहे तुम्हाला. इथं बऱ्याच लोकांचे चेहरे पाहिल्यावर कळतं मी का गांजा ओढतो का माझ्या गोळ्या संपल्यात. हे सुहासारखी माणसं, पण त्या 15-20 दिवस कोल्यासारखं व्हावं लागते. त्याला कोल्यासारखं व्हावं लागते. वाघासारखी माणसं, परिस्थिती तशी असती. कोल्ह्याच्या रूपात जावं लागते. कोल्ह्याच्या यडगळाईच्या पण पाया पडावं लागते. ध्यान ठेवा बरं, ध्यान ठेवा. आज इंद्राला ती येळ आली. ती नारदानं सांगितलं जा अमरेंद्र, जा 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 जा. लय भोगी माणूस होता इंद्र. एका घरी गेलो, ते म्हणले आमच्या इथे ही जेवढी भिंत आहे का एवढी टीव्हीचे, एकीकडचं भिताड टीव्हीच होती. मी म्हणलं हिला बटन, ते म्हणला बटनाचा संबंध नाही, मी डोळे मिचकिले कीच चालू होती. म्हणजे त्याच्या डोळ्याचे सेन्सर टीव्हीशी जुळलेले होते. कस काय टीव्ही वाटली? म्हणलं मी नाही मानित. त्याला माहीतच नाही बाळ्या किती रगिले म्हणून. त्याला वाटलं असा जगाने गायल्या गुंग्या सटाके आणणार. म्हणलं मी या टीव्ही मोजीत नाही. कस काय? म्हणलं ह्या टीव्हीत मेलेले हिरोन्या दिसतात. 19 वर्षापूर्वी भितडावून पडलेली हिरोनी आता याच्यात दिसायली. मला ती टीव्ही माहित आहे. रंभे आयशा नाचणी, तिलोत्तमा मेनका उर्वंशी रंभा, अशा भोगातला तो. चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची उद्यान, कामधेनूची खिल्लार, एवढ्या वैभवातला ते. लय ऐरावत हत्ती बसायला त्याला. बायको शची, शची काय अधिकारी बायको होती इंद्राची. महाराज, ह्या इंद्राच्या पत्नीने पुढच्या जन्मात पंढरपुरातल्या मालकाला इकत घेतलं होतं. इकत 6 बायका आहेत देवाला इकत घेणाऱ्या. बाई मी विकत घेतला, बाई मी विकत घेतला. आयुष्यभराच्या किंवा जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर बसली गोपी राधा, ही इंद्राची पत्नी यशाची. कपाळावर बसली, कपाळाव कपाळाव. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, अशी बायको. जयंत नावाचा पुत्र, बुटा हरपून येणारा नाही. काय सांगावं महाराज, पोरग लय सुंदर आहे, पण संध्याकाळी एकच बूट घरी आणते. तो कधी सप्त्याला रुपड्या द्यायला नाहीस सुमळ्या, म्हणून तो हो पोरग चांगलं रान विकणारच आहे. कधी परमार्थिक कामात खर्च केला नाही. कधी गरीब पाहुणा आला तर त्याला तांभर पाणी दिलं नाहीस. हा, एखादा वारकरी दारातून गेला तर त्याला तांब्याभर पाणी दिलं नाही. नुसता टेकीतच राहिला तू, मोकार टेकन चौघीत लुगडं एक. आता वेळ येईल तुझ्यावर तशी ती येईल 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 येईल. जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे. जावाई मरायच्या वेळेला यमधर्माची कॉलर पकडणारी पोरगी इंद्राची होती जयंती. मालकाला नेतोस माझ्या, कॉलर पकडली, कॉलर जयंतीनं. अशी पोरगी. काय बाप असेल त्याचा. पंढरपूरला आले. नारदान सांगितलं होतं पंढरपूरला गेला असता आधी चंद्रभागेचं स्नान कर. स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मंगळवेढ्याला गेले, चोखोबाराई विचारले, घरी नाहीत. कर्नाटकमध्ये गेलते. इंद्र तिथं गेला. आपण चोखोबा जिमी, मी आमरस शुद्ध करायचे, मला करता येतंय पण आज करीत नाही. वापस
222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत का, लाख 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 लाख, एक दिवा असल्यावर मागं पुढं 7-8 गाड्या. तिथं उतरलं की 2 असे इकून ते घोडे लावलेले पिस्तूलच असते, असे काळ्या कपड्यातले 2 खपक्याची खपक्या पोरं, हा कोकण्या म्हशीच्या हाल्यावानी साधे असतात, अशी अशी दप्तरी घेत असतात का ती, हा तिथं असे चुरडून जाते कोणीकडे बी, असे खपक्याची खपक्या, मोठ्या टरबुजावानी टप्पूची टप्पू, असे दार उघडायला तेल. एका दिव्याला 222 दिवे लख 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 करीत होते. 222 काय वजन असेल त्याचं. आणि झोपड्यात राहणारा माणूस काम कोणतं करीत होता सांगू, तुमची मेलेली जनावरं लांब गावाच्या बाहेर नेऊन टाकीत होते. हे काम चोखोबारायकडं. रस्ते झाडायचं काम चोखोबारायकडं. असं काम करणारा वारकरी. आणि 222 दिवे ज्याच्याकडे होते का, त्याला म्हणला घरी जाय, आज रिकामा नाही. एकदा तेलंगणात आंध्रात पाहिलं, तिथलं गाव सांगता येणार नाही, कर्नाटकातलं गाव मला पाठ आहे, पण तुम्ही शिकान काहीतरी. तुम्ही जर अभ्यास केला तर आमचे लोक नीट कीर्तन करतील, हे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला ना, मग आमचे आशेत याला च्या बेलाला शिमग्याच्या तेलाला, हो मग कोणी बी आमचे सगळेच बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीस का तू पालथी. तुम्ही हुशार व्हायला पाहिजे. तुम्ही असे हुशार व्हा की चालू कीर्तनात गिरगावच्या बाळ्याला चिठ्ठी द्यावा, धोतर त्याचं ओलं व्हावं घामानं. आमचे लोक नीट ग्रंथ पाहून कीर्तन करतील. मग पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. तुम्ही हुशार व्हायला पाहिजे. तुम्ही तिथे इंद्र गेले, वापस केलं. नारदाला सांगितलं महाराज ते बोलत नाही, अडचण असेल काही इंद्रा, अडचण आहे. तुमचे पण पिये येऊ देत नाहीत लोकायला मधात, तुम्ही तरी एका चक्रात कुठे भेटतात. नारद इंद्राला म्हणाले तर तुम्ही खालच्याचं अंगाव घेऊ नका, मी वरचं सांगायलो वरचं, तुम्ही उगच असं अंगाव घेऊ नका. इथले आपल्याला यायला बोलायचं काय म्हणजे आपली लायकी तरी काय, पात्रता तरी काय, तुम्ही तरी एका चक्रात कुठं आम्हाला बोलता. आता जा, वापस येणार नाही. नारदाचे पाय धरले आणि तिसऱ्यांदा पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान, विटेवरच्या मालकाचं दर्शन आणि मंगळवेढ्यात चोखोबाऱ्या पाहिले. तर त्यांच्या पत्नी सोयराबाई त्यांनी सांगितलं, चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड आहे, तिथं भजन करायलेत. इंद्र गेले. आलात जी, हो बसा बसा बसा. तर बसा म्हणल्यावर त्या लिंबाखाली बसायला नव्हतं काही. आणि ह्यो 222 दिवे गाडीला म्हणले होते, भोईला बसतोय. पैशावाला माणूस खाली बसत असतो का? तुम्हाला सांग का, पैशावाले खाली बसत नसते. कारण आपल्याला त्यांचा विरोध नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाली माणसं मृत्यू पावल्याच्या नंतर पैशावाल्याच्या अंत्यविधीला पैशावाले जात असतात आणि मसन वाट्यात पण भोईला बसत नसतात. तुम्ही बघा टीव्हीवर मोठ्या लोकांच्या मात्या, मशानभूमीत पण खुर्च्या असतात द्यायला बसायला. मशानभूमीत पण पैशाला किंमत आहे, किंमत आहे. जिच्या पायात तोडा तिला सतरंजी वडा, जिच्या नाकात नथ तिची गावात पत, चलतीचं नाव गाडी, बसतीचं नाव भंगार. माणसं पळत्या घोड्याच्या मागं पळणारे आहेत. देखाव्याला किंमत आहे ना, देखाव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नसा. चोखोबारा साधी व्यक्ती लिंबाखाली बसलेली आहे. आमच्या सारख्या गिरगावकर बाळ्यासारखे अब्ज कोटी एका तराजूत टाका, अब्ज कोटी एका तराजूत टाका आणि चोखोबाराच्या पायाची माती तराजूत टाका, तरी आम्ही फलकट आहेत, तरी आम्ही पाचुळा आहेत, पाचुळा. इतकी ताकद चोखोबारायची. बसा म्हणल्यावर खाली नाही बसलो, त्यांना आपला पितांबर भरण फांदीवर बसलो, वान्यारावनी वरी चढू. चोखोबाराय म्हणले बसा म्हणल्यावर नाही बसलं, आपण कशाला ताण द्यायचं, मोठी माणसं आहेत, यायच्या पुढे लय मोठं कशाला बोलावं. त्याचं भजन सुरू झालं. इंद्र म्हणला 4-5 मिनिटं बसलो, असं उघडून पाहिलं तर अमृतातून सुगंध येत होता. सुगंध सुगंध. दृष्टांत संपला राजे, संपला संपला. प्रसंग फार पुढचा आहे. नारदाला विचारल्याच्या नंतर फार पुढचा प्रसंग आहे, पण अलीकडे येऊन सांगतो. मुद्द्यावर या. 2 गोष्टी महत्त्वी तुम्हाला माहीत भेटेल. याच्यात एक पंढरपुरातलं महत्त्व कळेल आणि संतांचा महिमा कळेल.
इंद्राणी चोखोबाऱ्याला विचारलं, मी कर्नाटक प्रांतात तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही? एक. मी आंध्र प्रदेश तेलंगणात भेटायला आलो, तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही? दोन. इथं मंगळवेढ्यात चंद्रभागेच्या तीरावर कसं काय केलं? चोखोबारायच्या डोळ्यातून पाणी आलं. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण मी जर पंढरपुरात आणि चंद्रभागेत असलो तरच माझ्या हाताने अमृत शुद्ध होते. तान महात्मे ही पंढरपुरातली ताकद आहे. इतकं श्रेष्ठ पंढरपूर. दृष्टांत संपला. 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत, 124 यज्ञ केले. 23 चुकून बोललो, 24. 123 यज्ञ केले. 124वा यज्ञ करण्यासाठी जयंतीच्या लग्नाचा संकल्प सोडा. कारण 24वा यज्ञ करण्यासाठी पोरगी लागती. मुलीच्या लग्नात केलेलं 1 चमचाभर तूप जाळतेत ना सप्तपदीच्या वेळेस, त्याला सुद्धा यज्ञ म्हणतात. 16 संस्कारापैकी एक तो यज्ञ. राजा दशरथाला एका यज्ञाची पूर्तता करण्यासाठी शांता नावाची कन्या, मानस कन्या म्हणून घ्यावं लागलं, तिचं लग्न करावं लागलं, तेव्हा त्या यज्ञाची पूर्तता झाली. आणि मग एक विधी केला. विधी येत आपल्याकडं. आता हा आपला नाम सप्ताह चालू आहे. या सप्त्याची सांगता कशाने असती? काल्याच्या कीर्तनानं. आणि यज्ञाची सांगता विशिष्ट प्रकारे असती. ध्यानात आणा. किती महाराज फुकल्यावर सुधरता ना तुम्ही? कशाने असती यज्ञाची सांगता? एक जण म्हणला पूर्ण आहुतीनं. सुमळ्या ही तर येड्याला कळती. दुसरं एक कारण आहे. शोधा शोधा, कामाला लागलं पाहिजे. विठाला विठाला काय मोठा राजा असेल राजू. 124 यज्ञ केले. 23 नंतर 24वा संकल्प सोडा त्याचा. पावसाळ्यात वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप यज्ञात टाकलं होतं, तरी अमृत शुद्ध नाही झालं. अमृत शुद्ध फक्त एका वारकऱ्याने केलं, एका संतांनी केलं, एका भक्ताने केलं. म्हणून बरं आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भमरा थोरा भूमंडारी, हरी भमरा थोरा भूमंडारी, राष्ट्रीय भेटीने अर्थ ब्रह्मादिता, राष्ट्रीय भेटीने अर्थ ब्रह्मादिता. हरी भमरा हरी अर्थ ब्रह्मादिता, राष्ट्रीय भेटीने अर्थ ब्रह्मादिता. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरी भमरा थोरा भूमंडळी, हरी भमरा थोरा भूमंडळी, हरी भमरा थोरा भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरी भमरा थोरा भूमंडळी, हरी भमरा थोरा भूमंडळी, हरी भमरा थोरा भूमंडळी. ताकद आहे सज्जनांना. आमचा एक पाहुणा विद्वान होता. वेळ किती झाला? 10:30. हा, अर्धा तास बाकी. मला सकाळी उद्या सकाळी म्हणजे 4 वाजता हैदराबादला कार्यक्रम आहे. नेते ड्रायव्हर सकाळी 6ला ट्रेन आहे. ट्रेननं जाणार. इथूनही होती तुमच्या इथून, पण पुन्हा या पिशवी घ्यायची, पळायचं. त्रास देणार नाही तुम्हाला जास्त. शास्त्र पुराण वेद पारंगत करतला असलेला एक विद्वान पाहुणा आहे. तो पंढरपूरला गेला
आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि आपली व्यथा मांडली. पंढरपूरला मुक्काम केला. पंढरपुरातल्या मालकाने स्वप्नात साक्षात्कार दिला. दादा, माझ्याकडे जी मागणी केलीस ती मागणी तुझी ज्ञानोबाराय पूर्ण करतील. माझ्या आळंदीतले मालक पूर्ण करतील ती मागणी. आळंदीतले मालक पूर्ण करतील. आणि पंढरपूरून ती व्यक्ती अलंकापूरला आली. ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं, आपली व्यथा मांडली. अलंकापुरात आळंदीत मुक्काम केला आणि ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला. माझ्याकडे जी अपेक्षा व्यक्त केली ते तुकोबाराय पूर्ण करतील. काय आगाव काम झालं म्हणले. पंढरपूरला पायी गेलो, तिथून घरी आलो. ते बीड जिल्ह्यातला पाहुणा होता. पुन्हा आळंदीला आलो. आळंदीतून मला आता देहूला जायला सांगितलं. मी अगोदरच देहूला गेलो असतो तर बरं झालं असतो. मग देहूला आले. तुकोबारायांनी पाहिल्याबरोबर, काका आपण? होय, प्रणाम प्रणाम प्रणाम. त्या व्यक्तीने विचारलं, तुकोबाराय तर मला प्रणाम करतात, असं कधी नसतं बरं. काही काही गोष्टी कोणाकडून शिकल्या पाहिजे. राजकारणी लोकांकडून 5 गोष्टी शिकायच्या. राजकारणी लोकांकडून एक गोष्ट शिकायची. स्टेजवर ते विरोधकाला शिव्या देतात. कुठं? स्टेजवर. आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. इतक्या एकूण एकाला शिव्या देतात की जसं यायचं 10 पिढ्याचं वय रे. एकूण एकाच्या लग्नाला जातात, मातीला जातात, सगळं जातात. हे त्याच्याकडून शिकायचं. आपले स्टेजवर वर्णन करतात आणि माघारी इचकितात. मला तर वाटतं आमच्या लोकांना आधी हागून घ्यायला पाहिजे त्याचा. राजकारणी लोकांकडे मनातून असू की नसू पण त्यांच्याकडे नम्रता असते. काय चाललं, बरं आहे का? मग काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे? काय म्हणतात कांदे? बरे आहेत का द्राक्षाचे हाल अहवाल? मोठा माणूस बोलला की माणूस गार होत असतो बरं. नम्रता असते त्यांच्याकडे. मगाशी तुम्ही विनोदावर घेतला असेल, पण ते सर्वसामान्याला सुद्धा नमस्कार करतात. म्हणून तो मोठ्या खुर्च्यावर बसतात. आपण चांगल्याची वर खंडे काढितो म्हणून आपला मेळ साधत नाही. त्याच्यातल्या 2 गोष्टी 3 घरी गेल्यावर पहा. मोठी माणसं नम्र असतात, म्हणूनच ती मोठी असतात. अजून एक कारण सांगतो. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी कधीच मोठ्याची निंदा करायची नाही. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान नसतात. संप्रदायातले प्रत्येक वारीला हजर राहणाऱ्या महाराज लोकांचं वर्णन करा. पूजनीय भंडातात्या असतील, पूजनीय घुले बाबा असतील. अशी काही मी 27 वर्षापासून सोहळ्यात जातो. अशी काही जुनाट लोक पाहिली. जुनाट एकही वर्ष गैरहजर नाहीत. एकही वर्ष गैरहजर नाहीत. 70 75 वर्ष झाली त्यांना. हे आधारयुत परमार्थातली लोक. मोठ्या लोकांना कधी मोठं म्हणायचं. माणूस लहान होत नसतो. बऱ्यापैकी आहेत. काहींना मी ओळखतो, फक्त जवळ जाण्याचा योग नाही. आपण लांबून नमस्कार करायचा. त्याच्या अंगातलं वारं जरी आपल्या अंगावर आलं तरी आपला उद्धार. अशी लोक आहेत. सज्जन श्रोत्यांनो, राजो असे काही वारकरी आहेत. 2च दिवस आळंदीत मुक्काम महिन्यात आणि 2च दिवस पंढरपुरात मुक्काम. बाकी महिन्यातले पूर्ण 26 दिवस त्याचे वारीला चालण्यातच जातात. या लोकांवर परमार्थ आहे राजो. यांच्यावर परमार्थ आहे. पाकिटं गोळा करणाऱ्यावर परमार्थ नाही. आमच्यावर नाही परमार्थ, त्यांच्यावर परमार्थ आहे. मोठ्यांचा आदर करायचा, जीवन उजळत असतं. तुकोबारायांनी प्रणाम केला. दोघांना साक्षात्कार दृष्टांत स्वप्नात साक्षात्कार दिला. हे प्रत्यक्ष प्रणाम करतात. काय काम आहे?
काही नाही, अमकी अमकी व्यथा घेऊन देवाकडे गेलो. देवानं स्वप्नात दृष्टांत सांगितला, ज्ञानोबरायाकडे पाठविलो आणि ज्ञानोबरायांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठविलो. ठीक आहे. तुकोबरायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार केला. काय त्यांचा महिमा वारंवार. हार केला तुळशीच्या मंजुळाचा. एक कागद घेतला, त्याच्यावर 10-11 अभंग लिहिले. त्या कागदावर नारळ ठेवलं, असे अभंग लिहिले 10-11. तो कागदाची अशी घडी केली, त्याच्यावर नारळ ठेवला, ते खाली ठेवला कागद. तुळशीच्या मंजुळाचा हार त्या व्यक्तीच्या गळ्यात घातला. तो कागद आणि नारळ त्यांना देऊन टाकलं. जा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यांनी पहिली गोष्ट तुळशीचा हार काढला आणि तुकोबरायाच्या अंगावर फेकून दिला. मी केवढा मोठा माणूस आहे, मला वेद पाठ आहेत, मला शास्त्र पाठ आहेत, मला पुराण पाठ आहे, आणि काय तुळशीची पानं दिलीत. त्याला माहीतच नव्हतं तुळस किती पवित्र. माधव झाला बरोबरीचा, तुळशी पात्र पारडे ठेविता. माधव झाला बरोबरीचा. ही किंमत तुळशीची पण कळाली नाही ना. हे बा, माणसाला ज्ञानाचा अभिमान, धनाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, बाहुबळाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान. जंगली हालेवानीच करतात काय काय माणसं. जंगलातले हाले माहितीत का तुम्हाला? खातीत कमी, झाड जास्त मोडीत. ऊसातले डुकर माहितीत का तुम्हाला? इतकाच ऊस खाते, इतकाच, पण बंधा ऊस वाळून टाकीत. हे जरा जरा ज्याच्याकडे गठुडे आहेत का, कोणाकडे ज्ञानाचे, कोणाकडे पैशाचे, कोणाकडे सत्तेचे, ह्या अशा गचंड्यात देतात माणसाला. गचंड्यात तो ऊसातलं डुकर आहे सुमळ्या. फेकून द्यायला हारतो. नारळ तर आपतीलच. तुकोबरायाचा काळ म्हणजे 400 वर्षापूर्वीचा काळ. 400 वर्षापूर्वी नारळ केवढ्याला असेल? पटकन पटकन तोंडातून शब्द काढा. काय काय? शाबास. वा वा. चाराने म्हणायचे नाही आणि फुकट तर म्हणायचंच नाही. कवडी दमडी खडका, आरका लाल पै ढबल पैसा. हे जीनच्या पॅन्टीवाल्यांनी पाहिलेले पैसे नाहीत राजू. 400 वर्षापूर्वीचं नाम. याच्या अगोदर जे पैसे होते का, आळंदीतले मालक वर्णन करतात, ते कशाचे असतील पैसे? मुद्रा कशाच्या होत्या? चमड्याच्या. शोधत जा मागचं, शोधत जा, शोधत जा. मागची जागा जे इसरत नाहीत का, ते भिकारी होतच नाहीत. जे मागचं इसरतेत का, त्याची कव्हा बी नाव बुडालेलीच. मागचं इसरायचं नाही. नारळ तर म्हणले आणा, हातला दमडी खडका, लाल पै इतक्या पैशाचे. तुळशीचा हार, दारातल्या तुळशीची पानं. आणि काय लिहून दिलंय म्हणे? हे प्राकृत. मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, आणि प्राकृत अभंग. त्याला माहीतच नव्हतं अभंगाची ताकद किती मोठी. या 18 संतांचं काव्य म्हणजे ते अक्षरे नवती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी ते अक्षर म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुकोबरायाच्या गाथ्यातले अभंग हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकायचे आणि एक अक्षर गाथ्यातलं टाकायचं, ब्रह्मदेव पाचुळा. इतकी अभंगात ताकद. पण माहित नाही ना, ते मायासारखं रगीला असन, त्याने ते अभंग टाकून द्याला. ज्ञानोबरायाकडे दर्शन घेतलं आणि मुक्काम केला. स्वप्नात दृष्टांत झाला, पुन्हा या प्रांतात थांबू नकोस. तुझ्यासारखा पापी तुकोबरायाच्या प्रसादाचा अपमान करणारा या प्रांतात राहायच्या लायकीचा नाही. ज्ञानोबरायाचा दृष्टांत. गेलं घरी ते पाहुणा. कोंडोजी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे कोंडोजी. ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे. कुठल्या शाखेचा सांगता येणार नाही, गोत्र कुठला असेल तेही सांगता येणार नाही, कारण तितकं माहिती मिळाली नाही. काय होते, चांगल्यांची पुस्तकं दुर्मिळ असतात, भांगाऱ्यांची पुस्तकं टरकानं पडलेत. टरकानं पडलेत भांगाऱ्याची पुस्तकं. ओरिजिनल पुस्तकं सापडत नाहीत, चांगली पुस्तकं सापडत नाहीत. आणि सापडले तर आपल्याला वेळ नाही वाचायला.
म्हणजे आपलं नशीब किती मोठं आहे बघा ना. आपल्याला वेळ नाही, वेळ नाही. पहाट लोक जे सकाळी पाणी नेत नाही त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळीच देतो. गुच्छ द्यायला, चित्रातलाच केक कापल्याला, हो लगेच हार घातल्याला. बायको कदर कदर त्याच्या बायकोने रितुडी टाकली त्याच्या, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि मोबाईल इचकायला आपल्याला टाइम आहे. आपल्या संतांचे चरित्र पाहायला आपल्याला टाइम नाही. म्हणून निसर्ग गलखंड्या द्यायला आपल्याला, म्हणून निसर्गाचा स्वभाव लहरी झालाय. आपल्या चुका आहेत. ज्याची पिंडात बदलत असतं का त्याची बदल ब्रह्मांडात होत असते. जे पिंडात बदलतंय ते ब्रह्मांडात बदलत असते. देवावर नाही रुसायचं. आपल्याला पुसावं ना, आपण किती नीट वागायला होतं आपल्याला पुसायचं. गेलं वापस ते. कोंडोजी नावाचा ब्राह्मण आहे, साधा आहे, गरीब आहे, मजूर आहे, आणि सहज फिरत फिरत देहूला आला आणि 4-2 लोक तुकोबारायचं दर्शन घेत होते. एक जणाला विचारलं, हे कोण महाराज आहेत? कोंडोजी म्हणतात, हे कोण महाराज आहेत? काय त्यांचा महिमा? वारंवार. उदाहरण क्रमांक 2, तुम्ही दिलेल्या ठरलेल्या वेळेत जितके सांगता येतील तितके सांगतो, माप भरून देतो. शेराचं बूड खालून हाणून देत नाही. हो. आमच्याकडे एक पाहुणा होता आमचा, त्याच्याकडे 2 शेर होते. त्याला जर कोणाकडून ज्वारी घ्यायची तर मधात दगड हाणीत होतं, आणि त्याला गड्याची द्यायची की खालून दगड हाणीत. म्हणजे 16 पायल्याची 11 पायल्या भरत होती, आणि त्यानं त्याच्या शेरानं घेतली की 16 पायल्याची 19 पायल्या भरत. हो, ते शिमग्याच्या दिवशीत मेलं. हो, त्याच्या मातीला सारे दारू पेलेलेच होते. त्या दिवशी चांगला बाहेर निघतच नाही कोणी. शिमग्याची आसनी राम न म्हणे कोणी, हे उतारात बाहेर पळतून शिमग्याच्या दिवशी. आता नवीन एक शिमगा तयार झाला आपल्या महाराष्ट्रात 31 डिसेंबर. हे एक कोणी घुशीला काय माहित, त्याचं तोंड तर निबरबुटानं हाणायला पाहिजे होतं ज्याने हे सुरू केलंय त्याला. विठाला साधा माणूस दुसऱ्याचं ऐकलं. जगताप काका तुकोबर आहेत. लोटांगण घातलं, लोटांगण घातलं तुकोबरायच्या पायावर. फाटकं शर्ट होतं अंगात, गळ्यात तुळशीची माळ होती, आणि फाटक्या शर्टामुळं जानव्याचा दोरा चमकाला. काका बसा. तुकोबारायच्या बऱ्यापैकी बलाढ्य लोक पाया पडले होते. पाया पडले, उठून गेले. पण तुकोबाराय फाटकं पुटकं शर्ट असलेल्या ब्राह्मणाला गळ्यात तुळशीची माळ आणि जानवं गळ्यात असल्यामुळं तुकोबाराय बसा म्हटले. आणि काल ज्याचा सत्कार केला का तो सत्कार याला देऊन टाकला. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. ती तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात घातली, ती 11 भंगाची कागद तो प्रत, आणि त्याच्यावर नारळ ठेवलं. जा, देव तुमचं कल्याण करील. तो कोंडोजी नावाचा ब्राह्मण तुकोबारायला म्हणतो, मला वाचता येत नाही, काय करायचे हा भंग, मला वाचता येत नाहीत. तुकोबारायनं सांगितलं, दिलेला प्रसाद ग्रहण करा. हार सुकलेला होता, तो हार गळ्यातला मांडीवर ठेवला. 10-5 पानं त्याच्यातले काढले आणि तुकोबारायच्या समक्ष पानं खाल्ली. ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली. केळीच्या पानासारखी रंभा पत्र जिव्हा तिच्या येते, सुचाग्रो टोका बयस्थिती. केळीच्या पानासारखी जीभ पातळ झाली. पाणिनीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली, आणि तुकोबारायचा अभंग वाचू लागला. प्रसाद कोणता खाल्ला? तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या पानाचा. अहो, काही दिवसापूर्वी मुसलमानाला तुळशीचं महत्व कळालं. 4-4 कोटीचे घर बांधलेत काय काय रानडुकरायनं, पण त्या जंगलातल्या रान हलगाटायच्या घरी मसड नाही. आपली हे नाही, वृंदावन नाही, वृंदावन नाही. मी लय पाहिले. महाराष्ट्रातले 4079 गाव झालेत माझे. एकदा गाव गेलेलं लिहितोय, पुन्हा येत नाही ते. 4079 गाव पाहिले. रावणाला ओव्हरटेक केलेली डुकर पाहिलीत नाही. पैशावाल्याला नाही डुक्कर म्हणायचं, पैसा असून धर्माचं पालन करत नाही त्या भडव्याला डुक्कर म्हणायचं.
त्याला डुक्कर म्हणायचं, त्याला राजे हो, ज्याच्याकडे पैसा आहे का त्याने धर्माचं पालन करायचं. सप्ताह जर दुष्काळामुळे पडत असेल त्यानं म्हणा आपले 4 पोते गहू घेऊन जा, पण नका सप्ताह बंद पाडू. चालतंय. इथं बसलेली एखादी माझी माया असेल, बाई एखादी मुलगी असेल, माय तुझं रूप सुंदर आहे, तुझं रूप सुंदर आहे, पण तुझं रूप सुंदर असल्यामुळं तुला तहसीलदारानं पसंत केलंय. तहसीलदार म्हणला ते पाहुणे आहेत, गरीब आहेत, पण मुलगी सुंदर आहे, मला आवडली. आणि तहसीलदारानं जर माय तुझ्या रूपामुळे तुला पास केला असेल तर तुझ्या मालकाला बघितल्यावर वाळूवाले अशी वानेर पळाल्यावानीच पळत होते. काका माहिती ना तुम्हाला त्याच्यातला अभ्यास चांगला भ्यावा लागतं की नाही तहसीलदाराला, वाळूचा ट्रक असल्या रॉयल्टीसाठी आहे का नाही. काही ना लय छापले पण पैसे धरता येत नाही का त्याला, हे लागतंय. जसे आले तसे धाब्या उडीत आहेत काही लोक, प्रारब्ध लागते पैसे धरायला. पण असतोच नाही तहसीलदार खतरनाक, तालुका ताब्यात त्याच्या. कशामुळे भेटला तहसीलदार? रूपामुळं. मग तिला रूप कोणी दिलं असेल? डॉक्टरनं. आणि डॉक्टरला जर लेकरं सुंदर जन्माला आणता येते तर डॉक्टरला पोरं काळे होत नाहीत का? डॉक्टरला पोरं हेकणे होत नाहीत का? दिव्यांग होत नाहीत का? त्याला कोणी रूप दिलं? तिला मालकानं. मग बाई त्या मालकानं तुला सुंदर रूप दिलंय म्हणून तालुक्याचा मालक तुला नवरा भेटलाय. तू मन जाय ना रामकृष्ण हरी एखाद्या वेळेस, म्हणणं रामकृष्ण हरी. कर धर्माचं पालन, कर धर्माचं पालन, कर धर्माचं पालन करायला पाहिजे. मोठ्यांनी धर्म सांभाळायचं, लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का राजेव, माझं वय नाही, 83चा जन्म आहे. तुम्ही मोठी माणसं आहात पश्चिम महाराष्ट्रातले, पाणी आहे तुमच्या भोवताल. आमचं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही तर उदो अंबाबाईची पळडी. आमचा मोठा वाडा पोकळवासा वारा जाई बासा बासा. काय खरं आहे आमचं तुमच्या पुढं? आमचा धोरण तुमच्या पुढं काय टेकतो? एवढी मोठी माणसं आहे, तुम्हाला शिकवावी माझी पात्रता नाही. पण लक्षात ठेवा, काल्याच्या पंक्तीच्या दिवशी श्रीमंत माणूस जर पंक्तीला फिरला तर गरीब माणसाला वाढा वाटते. हा दादा पंक्तीत उभेत, अण्णा पंक्तीत उभेत, तात्या पंक्तीत उभेत, जिजा स्वयंपाकापाशी आहेत. हे अण्णा तात्यान जिजा हे काला होताना पंगत होताना बैठकीत गादीवर. मग बारकाली माणसं यायला नाहीत मोजीत. बारकाल्यांनी आपल्याला मोजावा याच्याकरता आपण सांडावं लागतं राजे हो, घ्यावं लागतं. आपण इकडं धर्म पाळायची ताकद मोठ्यात असते. चला, अक्षराची कृपा झाली. कोंडोजी नावाचा साधा ब्राह्मण, रटप्पा काढता येत नाही त्याला, इतका साधा. कोणी दिलता प्रसाद? तुकोबरायांनी मंजुळा दिल्या. अभंग कोणी दिले? तुकोबरायानं दिले. या 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 काका या. काय नाव आपलं? कोंडोजी. या कोंडोजी काका या. तर कोंडोजीनं सांगितलं, महाराज मी असा फिरतच असतो. का बरं? मला घर नाही, राहायला घर नाही. तुकोबारायनं सांगितलं, वाडा बांधायसाठी तर नारळ दिले, वाडा बांधायसाठी तर नारळ दिले. काय त्यांचा महिमा वारंवार सांगते. तुम्हाला वाडा बांधण्यासाठी नारळ दिलं. तर ते म्हणले, महाराज नारळात वाडा कसा होईल नारळात वाडा? तर तुकोबाराय म्हणले, बाबा हे नारळ कोणाच्या देखता फोडू नको, नाही तर चोट्टे तुला लुटतेन. तू अंधारात नारळ फोड आणि याच्यात काय निघतंय ते चांगल्या सोनाराला देऊन टाक आणि आणलेल्या पैशा वाडा बांध. ऐका महती नारळाची. अहमदाबादचा सोनार आहे, अहमदाबादचा सोनार आहे. त्या सोनाराकडं एक व्याधी होती आणि कुणीतरी एक वारकरी फिरत असताना अहमदाबादमध्ये त्या सोनारानं त्या वारकऱ्याला व्यथा